नमस्कार मंडळी. आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे. मंडळी, ह्या विद्याधरने जो काही घाणेरडा प्लॅन केलेला असतो त्या सगळ्यावरती मात करत आता आनंदी आणि युगंधर यांनी सगळे पुरावे सादर करत पृथ्वी आणि मिताली सगळ्यांचेच गैरसमज दूर केलेत. आणि त्यानंतर ह्या पृथ्वीने सगळे घटस्फोटाचे जे पेपर्स आणलेले असतात ते सगळ्यांसमोर फाडून टाकत आनंदीला मान सन्मान देत तिचा आई म्हणून स्वीकार केलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी असा काही जबरदस्त प्लॅन करून विद्याधरला या सगळ्यामध्ये अडकवलेला आहे आणि त्याच्या पापांचा पूर्ण पाडा त्याच्याच तोंडून वाचून घेतला आहे. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं की माई हा विद्याधरला खूप बडबड करत असतात की हा विद्याधर एक नंबरचा क्रूर नालायक माणूस आहे, हैवान आहे, हैवान एक नंबरचा, चुकून माणसाच्या जन्माला आलेला आहे, त्याचं कधीच चांगलं होणार नाही आहे, त्याचं कधीच भलं होणार नाही आहे, असं त्या बडबड करत असतात. आणि तेवढ्यात बापू म्हणतात की हो ना, एक नंबरचा नीच आणि नालायक माणूस आहे आणि त्याला भरीसभर म्हणून आपली ही शलाका ती सुद्धा काही कमी नाही आहे, ती सुद्धा कशी वागते त्या विद्याधरच्या नादाला लागून बघतेस ना, कळतेस ना. माई म्हणतात हो ना, का हिला मी माझ्या पोटी जन्म दिला काय कळत नाही आहे, माझी चूक झाली, माझे संस्कार कुठेतरी कमी पडले म्हणून ही वेळ झाली आहे, आई म्हणून मी तिच्यावरती चांगले संस्कार नाही करू शकले. त्यावर आनंदी म्हणते माई, तुम्ही स्वतःला का दोष करून घेताय, त्यांचं असं वागणं आहे, यात तुमचे संस्कार कुठेच कमी पडले नाही आहेत, तुम्ही आई म्हणून अगदी बरोबर आहात. आता हे संविधाताई बघा ना, संविधाताईंना अख्खं जग मानतं, ते उगाचच नाही मानत, तुमचे चांगले संस्कार आहेत म्हणूनच मानतं. आणि राहता राहिला प्रश्न त्या शलाका मॅडमचा, तर त्यांचा स्वभाव कसा आहे आपल्याला माहीत नाही आहे का. जाऊ द्या, सोडून द्या, एकाच घरामध्ये आता इथे दोन भाऊ राहतात आहेत, तरीसुद्धा दोघांमध्ये किती साम्य आहे तुम्ही पाहिलं ना. तर मंडळी, आता ह्या सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात आणि तेवढ्यात आता आनंदी म्हणते की ते सगळं जाऊ द्या, मला आता हेच वाटते की मुलांच्या मनात झालेला गैरसमज कसा दूर करायचा, मुलांची समजूत कशी घालायची. हे लोक इतके खोटारडे, खोटेपणा, नीचपणा करतात, हे कसं मुलांना पटवून द्यायचं ना, याचा विचार करायला हवा. आरशी म्हणते माझ्याकडे ना भन्नाट आयडिया आहे बघा. तर आता सगळेजण एक्साइट होऊन तिची आयडिया ऐकत असतात. आरशी म्हणते की आपण एक काम करूया, एका बाबूबुवाला बोलूया आणि त्या बाबूबुवाला बोलून ते जंतर मंतर असं म्हणून आहे ना, त्या दोघांना सुद्धा ना एका बाटलीमध्ये बंद करूया. एकदा का ते बाटलीमध्ये अडकले ना की काही करू शकणार नाही आहेत, मग मला वाचवा, मला वाचवा अशी ते बाटलीमध्ये ओरडत बसतील. आता आरती म्हणते ए आरचे, गप गप कशा लोकच डोकं खराब करते. आरची म्हणते अगं असं काय करते ताई, किती चांगली आयडिया दिली मी तुला, आपण त्यांना काय एकदा बाटलीत बंद केलं ना की मग टेन्शनच नाही. आता आरती ना आरतीच्या डोक्यात मारते आणि म्हणते एक गप ग, काय काय तुझी फालतूगिरी चालली आहे, आताची वेळ काय आहे, काय आहे आणि तुला काय मस्करी सुचते. ती म्हणते दिदी अगं मी मस्करी नाही करत आहे, मी सिरियसली बोलते ना. आर्चीच्या आयडियावरती आता बापू आणि माई दोघंसुद्धा हसत असतात. तर आनंदी म्हणते की आर्ची, कोणी कसंही असलं की ती वाईट वागलं म्हणून आपण आपली पातळी सोडून नाही वागायचं, कोणाबद्दल असे वाईट विचार आपल्या मनात नाही आणायचे. हे लोक असे वागले म्हणून आपण पण त्यांच्याशी असं वागायचं आहे का. नाही, आपल्याला हा विचार करायचा आहे, आपल्याला मुलांचं मन प्रेमाने जिंकायचं आहे आणि खरं सत्य काय आहे ते त्यांच्यासमोर आणायचं आहे. तर मंडळी, आता इकडे दाखवलं आहे की ही तिन्ही पोरं रूममध्ये असतात आणि आता युगंधरने त्यांना डिसिजन घ्यायला सांगितलं आहे. त्यांना काय करावं काहीच कळत नाही आहे. इथे आता जो छोटा प्रांजल आहे तो म्हणतो की ना माझं ना अक्षरशः डोकं फुटायची वेळ आली आहे, मला ना काहीच कळत नाही आहे, काय निर्णय घ्यायचा, कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय काहीच समजत नाही आहे, डोकं अगदी हँग झालं आहे. तेवढ्यात मिताली म्हणते हो ना, काहीच कळत नाही आहे. पण नंतर ती म्हणते की मला काय वाटतं बघ ना, तुला काय वाटतं की आपली आत्तू आणि मावशी ह्या दोघीसुद्धा खोटं बोलतील का. म्हणजे आत्तू आणि मावशीसुद्धा हेच म्हणतात आहेत की विद्याधर काका बरोबर आहे आणि त्या आपल्याशी का खोटं बोलतील. आणि हे पण बघ ना, आत्तूने जर असं काही झालं असतं तर विद्याधर काकाला त्यांनी घरातच ठेवलं नसतं, ती किती स्ट्रिक्ट आहे माहिती आहे ना, तिने कधीच त्याला घराबाहेर काढलं असतं. बरं ठीक आहे, आत्तूचं जाऊ दे, पण बाबांना सुद्धा माहिती आहे ना की मग जर ह्या विद्याधर काकाने आनंदीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मग त्याने पुन्हा आनंदीला घरात का घेऊन आले, म्हणजे त्या दोघांना एकाच छताखाली का ठेवलं आहे, त्यांनी विद्याधर काकाला पोलिसांच्या हाताखाली का नाही दिलं. आणि तेच एक ते एक सोडून दे, पण आनंदीला पुन्हा त्यांनी ह्याच घरामध्ये का आणलं. म्हणजे त्यांना माहिती आहे ना की विद्याधर काकापासून आनंदीच्या जीवाला धोका आहे, तो तिला त्रास देईल, मग त्यांनी पुन्हा इथे का आणलं असेल. नाही नाही, मला अजिबात ही गोष्ट पटत नाही आहे. त्याला आता प्रांजला म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, विद्याधर काका बोला ते खरं आहे आणि बाबा खोटं बोलत आहेत का. आता ही मिताली म्हणते की नाही नाही, बाबा खोटं बोलत नाही आहेत म्हणजे ते कसं खोटं बोलतील ना. आता मिताली पण पुन्हा कन्फ्यूज होते आणि म्हणते की मला ना शिट काहीच कळत नाही की कोणावर विश्वास ठेवायचा. असं वाटतं की बाबा पण खोटं बोलणार नाही आहेत, आत्तू पण खोटं बोलणार नाही आहे. पण खरं सांगायचं झालं ना तर हे सगळे लोक आपल्याशी खोटं बोलतात, सगळ्यांनीच आपल्याशी खोटं बोललं आणि सगळेजण आपल्याला फसवतात, काही कळत नाही आहे.
आता ही येते आणि म्हणते की दादा तू तरी सांग ना, तू असं शांत का उभं राहिलायस, तुला काय वाटतं, कोण खोटं बोलत असं आपल्याशी, काय खरं असेल काय खोटं असेल. आता हा पृथ्वी शांतच उभा असतो. मिताली म्हणते अरे दादा बोल ना, काहीतरी सांग ना, आपल्याला खाली जाऊन डिसिजन द्यायचा आहे, काहीतरी सांगायचं आहे, काय डिसिजन घेतलायस तू, बोल ना काहीतरी. पृथ्वी म्हणतो की चल आताच्या आता खाली चल, आपल्याला डिसिजन सांगायचं आहे. मिताली म्हणते काय ठरवलंयस तू, आम्हाला तरी सांग काय निर्णय घेतलायस. त्यावर तो म्हणतो की मी निर्णय घेतलाय, आज काय खरं खोटं ते होऊन जाणार आहे. आणि मंडळी आता ही पोरं आहेत ना, तिघं पण खाली यायला निघालेत, तयारी करायला लागलेत बरं का. आता पृथ्वीचा डिसिजन झाला आहे. तर इकडे आता हा युगंधर आहे त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याला मागे घडलेलं सगळं आठवतंय, म्हणजे कशाप्रकारे ह्या शलाकाने आणि विद्याधरने घाणेरडे आरोप केलेले असतात. आनंदीवर ह्याची घाणेरडी नजर होती आणि म्हणून त्याने हे लग्न केलं. आनंदीचा आणि ह्याचा दोघांचा प्लॅन होता तो. ह्या दोघांनी प्लॅन करून ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या. हे सगळं त्याला आठवत असतं आणि तेवढ्यात हा विद्याधर आता मागून येतो आणि म्हणतो की काय युगंधर दादा कसला विचार करतोय, पोराची आता समजूत कशी घालायची, त्यांना हे सगळं सत्य कसं पटवून द्यायचं याचा विचार करतोय का. पण नको, ह्या मेंदूला जास्त ताण देऊ नको, त्याचा काय बी फायदा होणार नाही आहे, आता काही होणार नाही आहे. मुलांनी त्यांचा डिसिजन घेतला आहे, त्यांनी एवढा डिसिजन घेऊन मोकळे पण झाले असेल आणि खरंच मी पोरांच्या ना डिसिजनची वाट बघतोय. तर आता हा जो युगंधर आहे तो काहीच बोलत नाही आहे. विद्याधर म्हणतो काय झालं असं शांत शांत का आहेस, म्हणजे आता तुझ्याकडे बोलण्यासारखं काही राहिलं नाही आहे का. हां काहीच राहिलं नसेल, आता तोंडावर पडलाय नाही का तू, त्याच्यामुळे तुझ्याकडे आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नसेल. तर आता हा तेवढ्यात युगंधर म्हणतो की काय ना, असं म्हणतात की एखादं जर मोठं वादळ येणार असेल तर वादळापूर्वी शांतता पसरते आणि तुझ्या आयुष्यात पण मी असंच वादळ आणणार आहे आणि ही सुद्धा त्या वादळापूर्वीची शांतता आहे, हे लक्षात ठेव. तर आता हा विद्याधर म्हणतो की माझ्या आयुष्यात वादळ तू आणणार आहेस, अरे तूच पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहेस, तू माझ्या आयुष्यात आता काय वादळ आणणार आहेस. युगंधर म्हणतो वादळ तर आलं आहे, फक्त त्या वादळासाठी मी वेळ ठरवतोय, एकदा का वेळ ठरवली ना की तू बघशीलच. मंडळी त्याच्यावर आता विद्याधर हसायला लागतो. अरे कसलं वादळ आणणार आहे तू, खाली पोरांनी त्यांचा निर्णय घेऊन ते तयार झाले आहेत. त्यावर आता हा युगंधर म्हणत असतो की ती माझी पोर आहेत, पोरांच्या रक्तामध्ये रक्तामध्ये नसानसामध्ये माझं रक्त आहे, त्याच्यामुळे तो योग्य तोच निर्णय घेतील माझी पोरं, असं तो म्हणत असतो. आणि तेवढ्यात आता मागून आहे ना शिल्पा येते आणि शिल्पा म्हणते की खाली मुलं आलेत आणि त्यांनी सगळ्यांना बाहेर हॉलमध्ये बोलवलं आहे, त्यांचा निर्णय झाला आहे आणि त्यांना आता त्यांचा निर्णय सांगायचा आहे. आता मंडळी युगंधरला असं खात्री असते की मुलांनी नक्कीच सत्याची बाजू दिली असेल आणि त्यांना कळलं असेल. आणि आता मंडळी हे तिघंसुद्धा खाली चालली आहेत. इकडे सगळेजण आता हॉलमध्ये गोळा झालेले असतात आणि पृथ्वी तिथे फेऱ्या मारत असतो. आता पृथ्वीने नक्की काय डिसिजन घेतला आहे कोणाला काही कळतच नाही आहे. आरती म्हणत असते की माई पृथ्वीने काय डिसिजन घेतलं असेल हो, मग त्याच्या चेहऱ्यावरचा राग बघून तरी असं वाटतंय की काहीतरी भयंकर होणार आहे आता बाबा. मितालीला सुद्धा अजून कळत नाही की पृथ्वीने नक्की काय डिसिजन घेतला आहे. आता ह्या दोघांना सुद्धा अंदाज नसतो की नक्की काय चाललंय. मालक साहेब म्हणतात पृथ्वी काय ठरवलंयस तू, काय डिसिजन घेतलाय. पण आता हा पृथ्वी काही बोलत नाही आहे आणि तो सांगतो की थांबा 5 मिनटं थांबा. आता हे सगळेजण पृथ्वीकडे बघत बसलेत, तो फेऱ्या मारतोय फेऱ्या मारतोय. इथे आता विद्याधर जो आहे तो शलाकाला म्हणतोय आज काहीतरी भयंकर घडणार आहे असं वाटतंय. त्याचा चेहऱ्यावरचा राग आणि तो ज्या पद्धतीने काही फेऱ्या मारतोय ना, काहीतरी मोठं वादळ घेऊन येणार आहे पुन्हा आज तो, असं काहीतरी वाटायला लागलंय. मंडळी सगळेजण गंभीर झालेले असतात आणि हा पृथ्वी खरंच रागारागाने बघत असतो. आणि तेवढ्यात बाहेरून एक माणूस येतो आणि माई म्हणतात अरे पृथ्वी काहीतरी बोल, काय ठरवलंयस तू, काहीच बोलत नाहीयेस, नुसता फेऱ्या फेऱ्या मारतोयस इथे. तेवढ्यात आता तो बाहेरून आलेला जो माणूस आहे त्याने माणूस म्हणजे वकील आलेले असतात. विद्याधर म्हणतो की वकील वकील आता ह्या वेळेला इथं काय करतात आहेत. तर वकिलांनी त्यांच्या हातात आता जे घटस्फोटाचे पेपर्स आणलेले असतात ते पृथ्वीच्या हातात देतो. आणि विद्याधर म्हणतो की काय वकील साहेब काय काम आहे तुमचं, आज सकाळ सकाळ तुम्ही इथं नक्की काय काम काय आहे. आता त्याने वकील जे आहे ते काहीच बोलत नाही आहेत. त्याने त्यांचं काम केलं आहे, घटस्फोटाचे पेपर्स दिलेत आणि पृथ्वी म्हणतो की तुम्ही आलात तरी चालेल. आणि आता ते निघून गेलेत. आणि तेवढ्यात आता माईसुद्धा म्हणतात की अरे काय आहे काय याच्यामध्ये, कसले पेपर्स मागून घेतलेस तू असे अचानक. आणि आता तेवढ्यात युगंधर पुढे येतो आणि म्हणतो की अरे पृथ्वी बोल काय आहे हे, वकिलांना का बोलवलं होतंस आणि कसले पेपर्स बनवून घेतलेस. तेवढ्यात आता हा पृथ्वी म्हणतो की घटस्फोटाचे हे पेपर्स आहेत, तुम्हाला आनंदीला घटस्फोट द्यायचा आहे. आणि आता तो इकडे रागाने बघतोय आणि मंडळी ही बातमी ऐकून मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालाय, सगळ्यांनाच मोठा शॉक बसलाय की हा पृथ्वीने एवढा मोठा डिसिजन घेतलाय, आनंदीसोबत घटस्फोटाचा निर्णय. मंडळी हा आता पृथ्वी युगंधरच्या समोर येतो, घटस्फोटाचे पेपर त्याच्या तोंडावरती धरतो आणि म्हणतो हे घ्या, हे घटस्फोटाचे पेपर. तुम्ही म्हणत होतात ना की आनंदीशी लग्न तुमचं जबरदस्तीने झालंय, वाईट परिस्थितीमध्ये झालंय, मजबुरीने तुम्हाला करावं लागलं, मग हे बघा हे घटस्फोटाचे पेपर घ्या आणि आत्ताच्या आता ह्या आनंदीला घटस्फोट द्या आणि ह्या नात्यातून जबरदस्तीने बनलेल्या नात्यातून कायमचे मुक्त व्हा.
मंडळी एवढं म्हणाल्यानंतर आता आरती, आर्ची, बाकीचे सगळे आहेत ना, सगळ्यांनाच खूप मोठं टेन्शन आलं आहे. खरं तर युगंधरच्या पायाखालची जमीनच सरकली आहे, की म्हणजे कारण पृथ्वी हा एवढा मोठा आणि भयंकर निर्णय घेईल याची त्याला कल्पनासुद्धा नव्हती. आरती म्हणत असते, की हा पृथ्वी असा काय वेड्यासारखा वागतोय? हा काय अगदी वेड्यासारखा निर्णय घेतलाय त्याने? त्याला कळतंय का की तो काय करतोय ते? तर मंडळी मात्र शिल्पाला मात्र आता इथे आनंद झालाय बरं का, कारण तिलासुद्धा काही करून आनंदीला आता घराच्या बाहेर काढायचं असतं आणि मुलांनासुद्धा आता सगळं सत्य समजलंय. तर मंडळी इथे आता हा पुन्हा विद्याधर मालक साहेबांना म्हणत असतो, की काय म्हणतोय, की मला या घटस्फोटावर आत्ताच्या आता सह्या करून हव्या आहेत. तुम्हाला ह्या दोघांपैकी कोणतीतरी एकच गोष्ट चूज करावी लागणार आहे. एकतर मुलं, तुमची रक्ताची मुलं, नाहीतर ही आनंदी. आणि तेवढ्यात आता आनंदीचा जो हात आहे ना, तो बिचारीचा तिथे दरवाजावर आपटतो. तिची बांगडी फुटते आणि हातातून रक्त येत असतं आणि मालक साहेब तिच्याकडे मागे वळून पाहतात आणि हा लगेचच युगंध आपलं सॉरी पृथ्वी जो आहे ना, तो मालक साहेबांना म्हणतो, की "मागे काय वळून पाहताय? इकडे बघा, इकडे बघा. मी तुमच्याशी बोलतोय. मला आत्ताच्या आता निर्णय हवा आहे. तुम्हाला घटस्फोटावर सह्या कराव्या लागतील. तुमच्याकडे 2च ऑप्शन आहेत. एकतर मुलं, नाहीतर ही आनंदी. तुम्हाला काय स्वीकारायचे? तुम्हाला तुमची मुलं हवी आहेत, की ही आनंदी हवी आहे? ते आत्ताच्या आत्ता सांगायचं. आणि खरंच तुम्ही हे लग्न जर बळजबरीने केलं असेल, नाईलाजाने केलं असेल, तर आत्ताच्या आता ह्या नात्यातून मुक्त व्हा. सह्या करा ह्या पेपरवरती. आत्ताच्या आत्ता सह्या करा." हा पृथ्वी ना भयंकर चिडलेला दाखवत असतो, म्हणजे दाखवलाय आणि इतका रागारागामध्ये बोलत असतो, की त्याच्यासमोर आता कोणी काहीही बोलत नाहीये. माईसुद्धा आता म्हणत असतात, की "अरे पृथ्वी, काय निर्णय घेतलायस तू? काय करून बसतोयस?" तर हा विद्याधर म्हणत असतो, की "आत्ता तर खरी मजा येणार आहे युगंधर. आता तुझ्याकडे 2च ऑप्शन आहेत. या आनंदीला नाहीतर पोरासनी निवडायचं आहे आणि तुला जर पोरांचं मन जिंकायचं असेल, तर तुला पोरासनीच निवडावं लागणार आहे." आणि त्यालाही असं वाटत असतं, की आता हा पोरांनाच निवडेल. मंडळी हा आता पृथ्वी काय करतो, तिथे घटस्फोटाचा पेपर खाली ठेवतो, पेनसुद्धा काढतो आणि म्हणतो, की "करा. ह्या पेपरवरती सह्या करा." मंडळी तेवढ्यात आता हा विद्याधर म्हणतो, की "दादा काय झालं? अरे तूच म्हणत होतास ना, की ह्या लग्नामध्ये लग्नाच्या बंधनामध्ये जबरदस्तीने लग्न झालंय म्हणून. मग कर की सह्या. कर सह्या ह्या पेपरवरती. तू जर खरा आहेस, तुझी बाजू खरी आहे ना, मग कर ह्या पेपरांवरती सह्या." आता मंडळी हा युगंधर तिथेच उभा राहिलेला असतो, थांबलेला असतो. गोंधळला तो आणि आता पृथ्वी येऊन म्हणतो, की "काय झालं? तुम्ही ह्या नात्यातून मुक्त होणार नाही आहेत का? तुम्ही म्हणालात ना हे लग्न जबरदस्तीने झाले म्हणून. मग करा ह्या आनंदीला ह्या नात्यातून मुक्त." तर मंडळी आता ह्या युगंधरने सगळ्यांचं ऐकून घेतलंय आणि आता तो युगंध पृथ्वीच्या समोर जातो आणि पृथ्वीला म्हणतो, की "मी ह्या घटस्फोटाच्या पेपरवरती सही करणार नाही. मी आनंदीला घटस्फोट देणार नाहीये. माझा निर्णय झालाय." आणि मंडळी जेव्हा आता हा युगंधरने हे सांगितले ना, तेव्हा पृथ्वी म्हणतो, की "का? का नाही करायचंय? म्हणजे तुमच्या बोलण्यावरून सिद्ध होतं, की तुम्ही आनंदीची लग्न बळजबरीने केलं नाहीये, तर तुम्ही ही गोष्ट ठरवून केली आहे. म्हणजे काका जे म्हणत होता तेच बरोबर होतं. तुमची ह्या आनंदीवर घाणेरडी नजर होती. तुम्ही हे सगळं मुद्दाम ठरवून केलं होतं." आणि मला काय म्हणायचं आहे, जर तुम्हाला असं वाटतं ना, की तुम्ही जबरदस्तीने लग्न केलंय, मग तर ते सिद्ध करून दाखवा. करा ना सिद्ध. तुम्हाला आज ह्या दोघांपैकी एक गोष्ट निवडायची होती आणि तुम्ही आनंदीला निवडलात आणि तुमच्या ह्या निर्णयावरून हे सिद्ध होतं, की काका जे काल बोलत होता, शलाका मावशी जे बोलत होती तेच खरं आहे. तेच खरं होतं. आणि मंडळी जेव्हा आता हे सगळं घाणेरडे आरोप करतो ना पृथ्वी त्याच्यावरती, तेव्हा मात्र आता हा युगंधर त्या पृथ्वीच्या एक सणसणीत कानाखाली लावून देतो आणि म्हणतो, की "बस कर. तुझं थोबाड कायमचं बंद कर." मंडळी त्याच्यावरती सुद्धा आता हा पृथ्वी पुन्हा तोंडवरती करून म्हणतो, की "कळलं ना, तुमच्या ह्याच गोष्टीवरून कळलं, की तुम्ही काय म्हणून हा निर्णय घेतलाय ते आणि काय हरकत आहे. तुम्हीच म्हणताय ना आनंदीशी जबरदस्तीने लग्न केलंय, जबरदस्तीने लग्न केलंय, नाईलाजाने लग्न झालंय. मग व्हा ना या नात्यातून मुक्त. का तुम्हाला व्हायचं नाहीये? मी कुठं म्हणतोय, की तुम्हाला ह्या आनंदीला कायमचं घरातून बाहेर काढा म्हणून. तिला राहू द्या ह्या घरामध्येच." आता ह्या गोष्टीवरून आहे ना, आता ह्याला युगंधरला असं वाटतं, की पुन्हा आनंदीला घरात ठेवून देतो की काय? पण आता हा पृथ्वी म्हणत असतो, की "आपल्या घरामध्ये इतके नोकर-चाकर आहेत, इतकी माणसं आहेत, इतक्या माणसांना आपण सांभाळतो. त्या ठिकाणी या आनंदीला पण सांभाळू. जिथे एवढे नोकर आहेत त्यांच्यामध्ये आणखीन एका नोकराची भर होईल. ती ह्या घरामध्ये नोकर म्हणून राहूच शकते." तर मंडळी आता पुन्हा युगंधरला एवढा राग आलाय, युगंधरने पुन्हा आता इथे एकदा पृथ्वीच्या कानाखाली दिली आहे. बाप रे बाप! मंडळी खतरनाक हा सीन दाखवलाय बरं का. आणि त्यावर आता पृथ्वी आणखीन चिडलेला आहे आणि त्यांच्यामध्ये आणखीन राग आणि आणखीन तिरस्कार निर्माण झाला. म्हणजे ह्या गोष्टीची कल्पनासुद्धा केलेली नव्हती, की युगंधर आनंदीसाठी स्वतःच्याच मुलाच्या पृथ्वीच्या कानाखाली मारेल आणि इथलं वातावरणानं आता एकदम गंभीर झालेलं दाखवलंय. आता ही मुलंसुद्धा म्हणत असतात, की म्हणजे तुम्ही आनंदीलाच निवडलात. म्हणजे तुमच्या मनात आनंदीच होती. तुम्ही हे सगळं ठरवून केलंय.
आणि मंडळी आता ज्या पद्धतीने ह्याने जो निर्णय घेतला ना, त्याच्यामुळे आता ह्या मुलांचा आणखीन मोठा गैरसमज झाला आहे, की म्हणजे काका जे बोलत होता तेच खरं होतं. युगंधरने हे सगळं ठरवून केलं आहे. तर त्यांचं आनंदीवर प्रेम होतं म्हणून केलं आहे. आता हा युगंधर म्हणत असतो, की तुम्ही जे समजताय तसं अजिबात नाही आहे. माझं आनंदीवर प्रेम होतं म्हणून मी तिच्याशी लग्न केलं नाही आहे. तिचा आदर ठेवण्यासाठी, तिचा मान ठेवण्यासाठी आणि तिच्या सेफ्टीसाठी हा निर्णय घेतला आहे मी. आणि तुम्ही किती बोललात, किती काही केलंत, तरी माझा हा निर्णय बदलणार नाही आहे. मी आनंदीला घटस्फोट देणार नाही आहे. त्यावर हा आता पृथ्वी पुन्हा म्हणतो, की म्हणजे तुमच्या मनात आमच्या आईबद्दल प्रेम, आदर काहीच नव्हता. आतापर्यंत तुम्ही जे काही करत होता ती सगळी नाटकं होती. तेवढ्यात हा विद्याधर समोर येतो आणि म्हणतो, की पाहिलंत ना पोरांनो, म्हणजे मी तुम्हाला जी सांगितलेली स्टोरी ती खरी होती आणि तुमच्या बापाने जी स्टोरी सांगितलेली ती सगळी खोटी आणि रचून सांगितलेली होती. हेच ह्या गोष्टीवरून सिद्ध होत आहे. आणि आता तो जातो आणि तिथेच ना 2 हार ठेवलेले असतात. ते हार घेऊन येतो आणि एक हार आनंदीच्या हातात देतो आणि एक युगंधरच्या समोर घेऊन येतो आणि म्हणतो, की घाला हे दोन्ही हार एकमेकांच्या गळ्यात घाला आणि तुमचं 7 जन्माचं नातं पूर्ण करा. पोरासनो, तुम्हाला माहिती आहे का, तुमचा हा बाप माझ्या समिधा वहिनीला, तुमच्या आईला सोयीस्कररित्या विसरून गेलाय आणि आनंदीला त्याने मनापासून बायको मानलेला आहे. तेवढ्यात हा युगंधर त्या विद्याधरच्या हातामधलेलं जे ताट असतं हाराचं ते पार फेकून देतो, त्याच्यावरती मारतो आणि म्हणतो, की मी तुला आधीही सांगितलंय, आनंदीशी लग्न मी फक्त माझं प्रेम आहे म्हणून केलेलं नाहीये, तर माझी जबाबदारी म्हणून केलेलं आहे. आता हा पृथ्वी म्हणतो, की तुमची जबाबदारी असेल, तुम्ही लग्न केलं असेल तिच्याशी, तुमच्यासाठी तुमची लाडकी बायको असेल ती, आमच्या डोक्यावर आणून ठेवून आमच्या आईची जागा दिली आहे तुम्ही तिला. तुम्ही जरी तुम्हाला तिच्या बायकोची जागा दिली असेल, आमच्या आईची जागा जरी दिली असेल, तरी आम्ही आमच्या आयुष्यात तिला आमच्या आईची जागा कधीच देणार नाही आहे. आता पृथ्वी आणखीन चिडलेला असतो आणि भरपूर तमाशा घालत असतो तिथे. हा सगळा तमाशा बघून आता शलाका इथे हसत असते. हा विद्याधर पृथ्वी जो आहे ना, तो युगंधरला म्हणत असतो, की तुम्ही आमच्या आयुष्यात आमच्या डोक्यावर तिला आणून बसवलं आहे, आमची आई म्हणून बसवलं आहे, पण आम्ही तिला हा मान कधीच देणार नाही आहोत. आणि ह्याच्यावरून हीच गोष्ट सिद्ध होते, की तुमचं तिच्यावरती खूप प्रेम आहे. आणि मंडळी त्यानंतर पृथ्वीने आता पुन्हा एकदा युगंधरच्या हातची कानाखाली खाल्लेली आहे. तर मंडळी आता इकडे प्रोमोमध्ये असं दाखवलं, की ही जी शिल्पा आहे युगंधरला सांगत असते, की उद्या तुमच्या लग्नाला, तुझ्या आणि आनंदीच्या लग्नाला 2 महिने पूर्ण होणार आहेत आणि त्यासाठी मी घरामध्ये एक छोटीशी पार्टी ठेवली आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं, की पार्टीची सगळी तयारी झालेली असते, सगळेजण डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात आणि त्याच वेळेला ह्या विद्याधरने तिथे काही दारूच्या बॉटल्स आणून डायनिंग टेबलवर ठेवलेल्या आहेत. मे बी हा सगळा आता शिल्पाचा आणि ह्या विद्याधरचा पुन्हा एकदा प्लॅन आहे, कदाचित आनंदीला घरातून बाहेर काढण्यासाठी असावा. पण आता त्याने ह्या दारूच्या बाटल्या ठेवल्यामुळे बापू म्हणतात आणि बापू आणि माई म्हणतात, की हे काय आहे, तू डायनिंग टेबलवर दारूच्या बाटल्या आणून ठेवल्यास, अरे तुला थोडी तरी लाज वाटते का? युगंधरने काय सांगितले तुला माहीत नाही आहे का, आपल्या घरामध्ये दारू चालत नाही आहे आणि ते हॉलमध्ये तर नाहीच नाही आहे. त्यावर आता हा लगेच म्हणतो, की धणे जा, एक काचेचे छोटे छोटे 2 ग्लास घेऊन ये, जा लवकर. आणि आता धनश्री आतमध्ये चाललेली असते. तेवढ्यात मात्र आता इथे आनंदी येते आणि आनंदीने हा सगळा प्रकार पाहिलाय. आनंदी आता दरवाजा अडवते आणि धनश्रीला आत जाऊ देत नाही आहे आणि म्हणते, की नाही ह्या घरामध्ये दारू पिलेली चालणार नाही आहे आणि हॉलमध्ये तर नाहीच नाही आहे. मालक साहेबांनी काय सांगितलं माहीत नाही आहे का? मंडळी आता हा विद्याधर उठतो आणि आनंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो, की नाही देणार आहे का, ग्लास देणार नाही आहे का, थांब. आणि कोण म्हणलं, की ह्या घरामध्ये दारू चालत नाही आहे? आणि त्याने ती दारूची बाटली फोडली आहे आणि ती सगळी दारू आहे ना आनंदीच्या डोक्यावरती ओततो.